शेतमजूर आणि श्रमिक जनतेच्या पुनर्वसनाची मागणी करत आज सोलापूरमध्ये अखिल भारतीय किसान सभा आणि सेटूच्या वतीने बैलगाडी आक्रोश मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेकडो शेतकरी आपल्या बैलगाड्यांसह सहभागी झाले। सरकारकडून तातडीने पुनर्वसन न झाल्यास शेतकरी मंत्रालयात घुसतील असा जळजळीत इशारा माजी आमदार कॉम्रेड आडम मास्तर यांनी दिला। ते पुढे म्हणाले की कॉम्रेड आडम मास्तर म्हणाले, शेतकऱ्यांना 100% भरपाई कुणीच देऊ शकत नाही, परंतु शेतकरी पुन्हा उभा राहायला पाहिजे। यासाठी सरकारने जाहीर केलेले 31,728 कोटींचे पॅकेज हे केवळ दिखावा आहे। 68 लाख हेक्टर पिकांचे नुकसान होऊनही दिलासा मिळालेला नाही। सरकारने जाहीर केलेली मदत विसंगत असून ती शेतकऱ्यांची चेष्टा आहे। त्याने पुढे सांगितले, अब्जावधी रुपयांचे कर बुडवे उद्योगपतींना सवलती देणारे हेच सरकार पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक पैसाही खर्च करत नाही, ही लाजिरवाणी बाब आहे। सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद पूनमगेट येथून बैलगाड्यांसह मोर्चा निघाला। शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना तेथेच बांधून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली। पुरामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी ज्वारीची भाकरी व खरडा खाऊन प्रतिकात्मक निषेध नोंदविला। त्यानंतर मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला, मात्र पोलिसांनी प्रवेशद्वारावरच अडविले। सेटूचे राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। यावेळी राज्य महासचिव कॉम्रेड यमेश शेख यांनी सांगितले की सोलापूर जिल्ह्यात 100 वर्षातील सर्वात प्रचंड अतिवृष्टी झाली। भीमा सीना नदीला आलेल्या पुरामुळे गावे वाहून गेली। महाराष्ट्रातील सुमारे 80 लाख हेक्टर शेती उद्ध्वस्त झाली असून 150 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। शहरी भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे। त्यांनी म्हटले, शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे। या संकटातून उभे राहण्यासाठी सरकारकडून किमान 10 वर्षांची पुनर्बांधणी योजना आवश्यक आहे। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: पूरग्रस्त शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये तातडीची मदत द्या। शेतमजुरांना 25,000 रुपये रोख मदत द्या। जमीन, पिके व घरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना आलायत नुकसान भरपाई द्या। बियाणे, खते व औषधे तातडीने उपलब्ध करून द्या। पशुधनासाठी चारा व उपचार मदत द्या। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पुनरुज्जीवन योजना राबवा। सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करा। शहरातील पूरग्रस्त झोपडपट्ट्यांना भरपाई द्या। आत्महत्या केलेल्या कुटुंबियांना 10 लाख रुपये मदत द्या व नोकरी द्या। घरं वाहून गेलेल्या कुटुंबांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य द्या। पूरग्रस्तांना रोजगार हमी योजनेत काम द्या। भूमी अभिलेख कार्यालयातील तांत्रिक अडचणी दूर करा। खते, बियाणे, सामग्री गाव पातळीवर उपलब्ध करा। दर कमी करून शेतकऱ्यांना परवडणारे शेती साहित्य द्या। फार्मर आयडी सक्ती रद्द करा। यावेळी कॉम्रेड नलिनीताई कलबुर्गी, व्यंकटेश कोंगारी, सुनंदाताई बल्ला, शेवंताताई देशमुख, कॉम्रेड विल्यम ससाणे, सुभाष बावकर, सुलेमान शेख, राजेंद्र स्वामी, मल्लिकार्जुन नाभी, दयानंद फताटे, उमेश पाटील, सदाशिव साळुंखे, विश्वनाथ बसवेश्वर, श्रीशैल बुगडे आदींची उपस्थिती होती। प्रजा नाट्य मंडळाच्या शाहिरांनी शेतकऱ्यांच्या जीवन संघर्षाला भिडणारी गीते सादर करून उपस्थितांना भावनिक केले। तो बैलगाड्या घेऊन सुद्धा काही शेतकरी या मोर्चामध्ये पहिल्यांदा सामील झालेला आहे। मी महाराष्ट्र शासनाच्या या कृतीचा निषेध करतो। शासनाने दिवाळीच्या आत अजून वेळ गेलेला आहे, ताबडतोबीनं त्यांनी या पॅकेजमध्ये सुधारणा करावं। शेतकरी उभं राहतील अशा पद्धतीनं त्यांनी एकरी 50,000 दर जाहीर करून सरसकट द्यावं आणि कर्जमाफी करावं ही महत्त्वाची। आणि त्याचप्रमाणे शेतमजुराला 25,000 रुपये त्यांनी द्यावं अशी आमची विनंती आहे। हे जर नाही झालं, दिवाळीनंतर महाराष्ट्रातल्या सगळ्या संघटना एकत्रित येऊन मंत्रालयावर प्रचंड मोर्चा काढतील अशा पद्धतीचं आव्हान मी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना करत आहे।